केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू केलेल्या 4 कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करण्यासाठी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज 12 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगरमध्ये प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला। अहिल्यानगर शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नवीन महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाच्या माध्यमातून कामगारांनी केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांचा तीव्र निषेध केला। कामगार विरोधी ठरणाऱ्या 4ही श्रमसंहिता तात्काळ मागे घ्याव्यात, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावं, कंत्राटी बाह्य स्त्रोत आणि दैनिक वेतन पद्धतीची नोकर भरती बंद करून सर्व रिक्त पदे नियमितपणे भरण्यात यावीत, सार्वजनिक उपक्रमांचं खाजगीकरण आणि कंपनीकरण त्वरित थांबवण्यात यावं, सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकार पुरस्कृत कॅशलेस सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना लागू करावी। आज संपूर्ण देशातील सर्व क्षेत्रातील 10 केंद्रीय कामगार संघटना आणि राज्य पातळीवरील 55 फेडरेशन एकत्रितपणे संपावर गेले। जोपर्यंत सरकार या अन्यायकारक श्रमसंहिता मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, अविनाश घुले आणि कॉम्रेड सुधीर टोकेकर यांनी असं सांगितलं। आज शेतकरी असेल, कामगार असेल, कर्मचारी असेल, शिक्षक असेल, सर्व अहिल्यानगर मधील जेवढ्या संघटना असतील सर्व एकत्रित होऊन जो देशव्यापी संप आज पुकारला होता त्याच्यामध्ये सर्व जणांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सहभाग नोंदवला आणि प्रत्येकाच्या अडीअडचणी आणि संघटनावर ज्या अडचणी आलेल्या आहेत या केंद्र शासनाच्या मार्फत त्या प्रत्येकाने निवेदनाद्वारे आपण तिथं मांडलेल्या आहेत आणि सरकारने या निवेदनाची निश्चितपणे दखल घ्यावी। ज्या संहिता आहेत त्या 4 त्या मागे घ्यावा, आमचं तर म्हणणं आहे त्याच्यात बदल नाही तर ते मागे घ्यावा आणि जे चाललेलं आहे ते तसं चालू द्यावा। कारण इतकी वाईट परिस्थिती आपल्या या भारत देशावर आलेली आहे। कारण आज सगळा कामगार, कष्टकरी, कर्मचारी सगळा रस्त्यावर उतरलेला आहे आणि कायदे तुम्हाला जर बदल करायचे असतील तर निश्चित करा, पण त्या संघटनेला विश्वासात घेऊन तुम्ही त्यांच्या हिताचे काही विषय असतील तर निश्चितपणे आपण त्याच्यात बदल करावा, पण एकतर्फी भांडवलदाराच्या बाजूने तुम्ही निर्णय घेऊ नये। याने करून हा कर्मचारी, संघटना, कामगार सर्व संपणार आहे। तर इथून पुढच्या काळात जर सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही कृती समितीच्या माध्यमातून इथून पुढे जे काही वरून आदेश येतील किंवा आमच्यात ठरल ते आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। बसू सांगा सगळे थोडे या ठिकाणी आपण आता पाहिलं की कॉम्रेड वायकर, अविनाश घुले आणि इतर सर्व असलेले पदाधिकारी, मेहमूद सय्यद, वारे सर आणि सर्व पदाधिकारी, खरं म्हणजे आम्ही या देशामध्ये आयटक कामगार संघटना ही सर्वात मोठी संघटना आहे। त्याचबरोबर अनेक 8 संघटना आहेत, या संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि या देशामध्ये 40 कोटी कर्मचारी याच्यामध्ये उतरलेले आहेत। एक लक्षात घ्या, हा विषय जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। पूर्वी 44 कायदे होते, यांनी काय केलं त्याच्यातले 29 कायदे होते ते 4 कायदे एकत्र केले आणि सगळी सरमिसळ याच्यामध्ये करून हा कायदा मालक धार्जिणे कसा होईल असा केलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की त्यांनी सांगितलं की ग्रॅज्युटी आता 1 वर्ष झालं तरी मिळाल, पण साफ चुकीचं आहे। एका वर्षात 2000 5000 रुपये ग्रॅज्युटी देतात। ही ग्रॅज्युटी अशी असते की 1972चा कायदा जो आहे कामगार कायदा याच्यानुसार 5 वर्ष सेवा झाली पाहिजे आणि त्याची निवृत्त झाला, मयत झाला आणि तो जर कामावून निघला स्वतः तर त्याला ग्रॅज्युटी मिळते। म्हणजे असे जे कायदे आहेत, हे जे कायदे आहेत हे कायम परमनन्सी त्यांनी घालून टाकलेले आहे। म्हणजे कायम तुम्हाला करणार नाही, दर 5 वर्षांनी तुम्हाला या ठिकाणी काढायचं ठरलं तर ते तुम्हाला काढू शकतात कामावर आणि ठेवू शकतात, परंतु 5 वर्षापेक्षा जास्त ठेवू शकत नाही। त्यामुळं इथून पुढं जे तरुण आहेत त्यांना जर विचारलं घरोघरी की तुम्ही कायम झालेले आहात का, तर कायम नाही, त्याच्यामुळं त्यांचे लग्न सुद्धा होणार नाही। म्हणून या ठिकाणी आमची जी कृती समिती आहे नगर जिल्ह्यातली ही आणि देशातील जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितल्यानुसार याच्यापेक्षा जास्त आंदोलन तीव्र करणार आहोत। हे कायदे रद्द झालेच पाहिजे असं मी मागणी करतो। धन्यवाद। लाल सलाम। आज केंद्र सरकारने
ज्या 4 लेबर कोड अस्तित्वात आणलेले आहेत त्याच्या विरोधात देशभरातील सर्व केंद्रीय संघटना, राज्य पातळीवर संघटना आणि जिल्हा पातळीवरच्या संघटना एकत्र होऊन संपामध्ये सामील झालेले आहेत. आम्ही सुद्धा नगर जिल्ह्यात तात्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जिल्ह्यातल्या सर्व संघटना एकसंघ होऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाने आलो. गेट्स द्वारसभा घेतली आणि आता ॲडिशनल कलेक्टर जे आहेत, कलेक्टर उपस्थित नसल्यामुळे ॲडिशनल कलेक्टरांना त्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे शासन दरबारी पाठवण्यासाठी. ते पाठवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि हा मोर्चा नुसता आज काढला संपणार नाही. यानंतर सुद्धा मोठमोठे मोर्चे काढावे लागतील, तीव्र आंदोलने करावी लागतील, वेगवेगळ्या स्वरूपाचे. पण आम्ही जिल्ह्याच्या वतीनं एकच संघटना म्हणून कृती समितीच्या वतीने नेहमी आंदोलन करणार आहोत. प्रमुख लोक केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आणि 4 कामगार संहिता ज्या कामगार विरोधी आहेत त्याच्या विरोधात जो देशव्यापी संप आज ठरला होता, त्याचा भाग म्हणून नगर शहरामध्ये कामगार कृती समितीच्या मार्फत काढलेल्या मोर्चाला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तो एवढंच सांगतोय की शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाबद्दल खूप असंतोष आहे. केंद्र सरकारला या असंतोषाची दखल घ्यावी लागेल आणि कामगारांच्या श्रमाची चोरी करणारे जे बदल हो घातलेत ते बदल रद्द करावे लागतील. रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, युवराज गोकुळ पाटील, विलास बेदराम, पुरुषोत्तम आळे, सुनील पंडित, अप्पासाहेब शिंदे, महबूब सय्यद, साथी वारे, किरण वाळके, आनंदराव वायकर, जितेंद्र सर, बाबासाहेब मुदगल यांसह हजारो कामगार, शेतकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी ॲबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.